हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा। हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजची सुरुवात आज थोडासा म्हटलं मिनी व्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया। आणि छानपैकी दारासमोर रांगोळी काढून देवपूजासुद्धा झाली आणि त्यानंतर छानपैकी भाजी बनवली, ती म्हणजे मेथी आणि मुगाच्या डाळची कोरडी अशी भाजी बनवली। त्यानंतर म्हटलं चला तुमच्यासोबत एक छान बनणारी रेसिपी शेअर करूया। सर्वांना माहिती आहे पण त्यामध्ये मी ही रेसिपी सर्वांना माहिती आहे पण त्यामध्ये मी टाकलेला काहीतरी एक गोष्ट टाकलेली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे। बनवते आहे गाजरचा हलवा। गाजरचा हलवा आता गाजर खूप मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर म्हटलं चला आपण सुद्धा गाजरचा हलवा बनवूया की। मग त्यासाठी छानपैकी गाजरला छान सोलून घेतलं, त्याचा छान किस पाडून घेतला आणि तुपामध्ये त्याला छान परतून घेतलं आणि छान शिजू द्यायचा। जर शिजू नाही दिला तर तो थोडासा असा कचवट लागतो आणि खायला चांगला लागत नाही। त्यामुळे तुपात छानपैकी त्याला छान भाजून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि वाफेमध्ये त्याला होऊ द्यायचा, जेणेकरून तो कचवट राहणार नाही आणि आपला गाजरचा हलवा छान शिजेल। त्यानंतर 1 वाटी साखर मी त्यामध्ये ॲड केली। आधी साखर ॲड करायची कारण साखरेला पाणी सुटतं। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 वाटी दूध ॲड करायचं आहे। मी साखर आधी ॲड केली, त्यानंतर दूध ॲड केलं। आता दूध साखर झाली छानपैकी, ह्यालासुद्धा होऊ द्यायचं आणि वाफेमध्ये छान होऊ द्यायचं आणि वरतून खालून छान परतून घ्यायचं। आता दुधामध्ये कुणी सायसुद्धा घालतं आणि साय घातल्यानंतर सुद्धा गाजरचा हलवा खूप छान लागतो। त्यानंतर आपल्याला याला थोडीशी कोरड होईल तोपर्यंत, म्हणजे जसं कोरडा होईल तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे, वाफेमध्ये होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये ॲड केला मावा आणि मावा ॲड केल्यामुळे ना या गाजरच्या हलव्याला अतिशय छान चव येते। तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही जेव्हा गाजरच्या हलव्यामध्ये मावा घातला तेव्हा त्याची चव कशी लागली। खूप छान चव लागते। तर ही एक मी पण पहिल्यांदाच बनवलं पण टेस्ट खूप छान लागते, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही शेअर करूया। तर आपला गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा। माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।